नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. वठार ग्रामपंचायतीकडून घरफाळा व पाणीपट्टीवर 50% सवलत. वठार तर्फ वडगाव तालुका हातकणंगले येथे ग्रामपंचायतीसमोर 11 डिसेंबर रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार ग्रामपंचायतीकडून फक्त निवासी घरांचा 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या एकूण थकबाकी रकमेवर 50% सवलत राहील. सोबत 2025-26 ची संपूर्ण कराची रक्कम एकरकमी भरावी लागेल. सवलतीचा कालावधी 11 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत राहील. असा ठराव बहुमताने मंजूर झाला. 1 जानेवारी 2026 पासून थकबाकीदारांवर वसुलीकरिता कडक कारवाई व्हावी अशी मागणी उपस्थितांमधून झाली. तसेच नियमित घरफाळा भरणाऱ्या नागरिकांना पुढील कालावधीकरता करामध्ये सवलत मिळावी याकरिता महाराष्ट्र शासनाकडे मागणी करण्यासंदर्भात ठराव करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सचिन कांबळे हे होते. या विशेष ग्रामसभेसाठी उपसरपंच रुखसाना नदाब, ग्रामपंचायत अधिकारी डी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुहास पाटील, सचिन कुंभार, अश्विनी कुंभार, रेश्मा शिंदे, सुरेखा म्हस्के, वारणा दूध संचालक महेंद्र शिंदे, प्राध्यापक नानासो म्हस्के, जावेद कुर्णे, तंटामुक्त अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष मोहसिन पोवाळे, ग्रामपंचायत कर्मचारी विशाल कांबळे, सुनील कांबळे, राजू मोमीन, महेश कुंभार, शिवाजी गायकवाड, वृषाली शिंदे यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. घरफाळा व पाणीपट्टी 50% सवलतीची मुदत 31 डिसेंबर पर्यंत गावातील सर्व खातेदारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच सचिन कांबळे यांनी केलं आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी प्रकाश कांबळे. नमस्कार. आज वठार ग्रामपंचायतीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानाअंतर्गत 11/12/2025 रोजी झालेल्या गावसभेमध्ये आपण जो शासनानं जो निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत योजनेचा, त्यामध्ये 50% सूट 31 मार्च 2025 अखेर ज्या बाकी आहेत त्या भरून आणि चालू बाकी 2026 पर्यंत 31 मार्च 2026 पर्यंत बाकी भरून 50% सूट देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे आणि चालू बाकी पूर्ण भरण्याचा आणि मागील बाकी त्या ह्याच्यात भरून गावातील सर्व लोकांनी ह्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा. नमस्कार. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.